तर तिकडे ठाण्यात टेंभी नाका दहीहंडी महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय। महायुतीने विधानसभेची दहीहंडी फोडली, निवडणुकीमध्ये 232 थर लावले। महायुती सरकार विकासाची हंडी चढवतंय तर विरोधकांनी विकास विरोधक हंडी बनवली। मात्र जनतेने त्यांची हंडी फोडून त्यांना घरी पाठवला असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला। मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देत आणि छानसा पुष्पहार अर्पण करत साहेबांना। मी गेल्या वर्षी म्हणालो होतो की ही विधानसभेची हंडी पण महायुतीच फोडणार आणि महायुतीनेच हंडी फोडली। आणि तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये ती हंडी फोडताना किती थर लावले माहित आहे? किती थर? 4 नाही 232 थर लावले। 232 आमदार आले निवडून। विकासाचे थर लावून विकासाची हंडी फोडलेली आहे आणि समोरच्यांनी विकास विरोधी थर लावून हंडी बनवली। पण या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची हंडी फोडून टाकली, त्यांना घरी पाठवून दिलं।